शेवईचा शिरा बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या शेवई घेतलेली आहे। जी बाजारामध्ये रेडीमेड मिळते तीच मी इथे वापरलेली आहे। आणि जर 2 वाट्या शेवई असेल तर 1 वाटी दूध घ्यायचं आहे। दूध हे आपल्याला उकळलेलं गरम दूध आपण वापरणार आहोत। 1 मोठा चमचा तूप, 3/4 कप साखर, एक 5 ते 6 वेलदोड्यांची पूड इथे घेतलेली आहे आणि बदाम आणि काजूचे काप मी इथे करून ठेवलेले आहे। सगळ्यात आधी कढईमध्ये हे 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि त्या तुपामध्ये आता ह्या शेवया आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत। व्यवस्थित खमंग परतायच्या आहेत आणि खमंग परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी गरम दूध टाकायचं आहे। 1 वाटीच्या ऐवजी 2 वाट्या दूध टाकले तरी सुद्धा हा खूप छान लागतो। आणि दूध नसेल टाकायचं तर दुधाऐवजी पाणी टाकलं तरी सुद्धा चालतं, पण दूध टाकल्याने हा जास्ती चांगला लागतो। आणि जर इन केस पाणी टाकायचं असेल तर ते सुद्धा उकळतं पाणी घ्यायचं आहे। आता इथे मी उकळतं दूध टाकलेलं आहे आणि आता हे ढवळून आपल्याला छान मंद आचेवरती एक वाफ आणायची आहे। आता मी गॅस बारीक केलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण ह्याला एक वाफ येऊन देणार आहोत। आता एक 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपण हे बघायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं ढवळून घ्यायचं आहे। आता यामध्ये जी 3/4 कप साखर ठेवलेली आहे ती टाकायची आहे। आता हे ढवळून झालेलं आहे। आता मी यामध्ये साखर ॲड करते। 3/4 कप साखर मी इथे घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालणार आहे। आणि इथे ही मी वेलदोड्यांची पूड यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित ढवळून घेऊया सगळं। आता ही साखर मेल्ट होण्यासाठी आपल्याला हे थोडा वेळ झाकून ठेवायला लागणार आहे आणि छान ह्याला वाफ आली की आपली ही साखर सुद्धा मेल्ट झालेली असणार आहे। सो आता मी हे झाकून ठेवते आणि 1-2 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा हे ढवळणार आहोत। सो आता तुम्ही बघू शकता साखर सगळी मेल्ट झालेली आहे व्यवस्थित। आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून ह्याला छान वाफ येऊन देणार आहोत। आता हे माझं मिक्स करून झालेलं आहे। आता मी यावरती झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आता हे झाकण काढायचं नाहीये। आता छान ह्याला वाफ आलेली आहे। आता वरतून जे तुम्हाला काजू बदामचे काप आहेत ते टाकायचे आहेत। जर का तुम्हाला आवडत असेल तर बेदाणे पण टाकलेले खूप छान लागतात। माझ्याकडे आता बेदाणे शिल्लक नव्हते त्यामुळे मी फक्त काजू आणि बदामचेच काप टाकलेले आहेत आणि छान एकदा परतून आपला हा शेवईचा शिरा रेडी झालेला आहे। हा शिरा खूपच झटपट होतो आणि एक वेगळा प्रकार म्हणून खायला खूप छान लागतो। त्याच्यामुळे नक्की करून बघा। तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर श्रद्धाज खमंग किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।